अभिमान आहे की मी म्हणले की मराठी आले, जिथं मराठी आली तिथं मनसे आली, जिथं मनसे आली तिथं महाराष्ट्र आला, आणि जिथं महाराष्ट्र आली तिथं मराठी माणूस आला, आणि जिथं मराठी माणूस जन्माला येतो तिथं त्या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं रक्षण करण्यासाठी राजसाहेब जन्माला येते. हेच मोठा आमचा अभिमान आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवूया असं सांगत मनसेने मुंबईमध्ये प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. या ठिकाणी सभेच्या ठिकाणी अशा प्रकारे राज ठाकरेंची पोस्टर्स विक्रीसाठी आहेत. हे जे फोटो आहेत, आतापर्यंत आपण फिल्म अभिनेत्यांचे फोटो बघत होतो, पण किंग खान, सलमान, आमिर खान प्रमाणे राज ठाकरेंच्या छबी देखील मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहेत. आणि राज ठाकरेंची तरुण फॅन आपल्या सोबत आहे. माझ्या मागे गर्दी बघत असाल तर राज ठाकरेंचे फोटो असतील, बिल्ले असतील मनसेचे, हे सगळे खरेदीसाठी आलेली गर्दी आहे. राज ठाकरेंचे फोटो तू विकत घेतलीस किंवा तू बघतेस, राज ठाकरे तुला का आवडतात? आजकालचे आमचे तर ते यूथ आयकॉन आहेत. आम्हाला वाटतं आमच्या प्रॉब्लेम्सला जे कोण समजू शकेल, महाराष्ट्राला नवीन वाचा कोण देऊ शकेल, ते म्हणजे राज ठाकरे आहेत. म्हणून आमचं मत त्यांनाच. आता शिवसेना मनसे एकत्र यावी का याच्यावर देखील चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाच्या महिला आघाडी एकदम ऍक्टिव्ह आहेत. काय वाटतं, शिवसेनेची महिला आघाडी मनसे सोबत यावी का? ते आता आमचे राजसाहेब ठाकरे सांगू शकतात. ते आम्ही त्यांच्यावरच, ते जे आम्हाला जे सांगतील ते आम्ही त्यांचा निर्णय मान्य करू. ज्याच्यामध्ये आम्ही आमची पूर्ण सगळी स्वप्न बघितली. आज आम्ही जर झालो तर आज आमच्या मुलांची जी पुढची पिढी आहे त्यांना जर न्याय मिळणार असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाही. स्वप्न पूर्ण करणार म्हणजे ते काय करतील असं वाटतं हो तुम्हाला? कारण सगळे म्हणतात राजसाहेब नुसते बोलतात, फक्त करत काहीच नाही असं सगळे म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, राजसाहेब काय करू शकतात सत्ता आली तर? मॅडम, तसं पाहायला गेलं तर एकदम बिलकुल ही चुकीची कल्पना आहे. जसं आता तुम्हाला माहितीच असेल, जी ब्ल्यूप्रिंट त्यांनी हे केली, जी समोर आणली, जगाच्या समोर सादर केली, ते ब्ल्यूप्रिंट जर प्रत्येकाने पाहिली, प्रत्येकाने जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर त्यांचा पुढे या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होणारच. त्यांची छबीच तशी आहे की बघण्यासारखीच आहे. हिरोपेक्षाही वरती त्यांना बघण्यासारखं आहे त्यांना. आणि त्यांची छबी बघण्यासाठी लोक इथे एवढे धडपड करून येतात. किती बरोबर आहे. राज ठाकरेंची छबी बघण्यासारखी आहे. राज ठाकरेंना एक अधिकचा फायदा मिळतो असं आपण म्हणूया की राज ठाकरेंना बघण्यासाठी देखील गर्दी उसळते. तुम्ही कुठून आलाय आणि राज ठाकरेंना बघण्यासाठी आलाय की ऐकण्यासाठी पण आलाय? आम्ही पदाधिकारी आहोत आणि कार्यकर्ते पण आहोत, दोन्ही आहोत. राज ठाकरेंना याआधी कधी भाषण करताना ऐकलंय? भरपूर वेळा. त्यांचं भाषण म्हटलं की सोडतच नाही आम्ही. त्यांचं खास भाषण ऐकण्यासाठी येतो. 2 दिवसापूर्वी राजसाहेबांची जी महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी ब्ल्यूप्रिंट सादर केली ना त्यांनी, आवर्जून सर्वांनी पाहावी. आणि खरंच प्रत्येकाला वाटेल की हा खरंच हे काहीतरी करू शकतात आणि हे आपला भावी मुख्यमंत्री म्हणजे आताचा सध्याचा मुख्यमंत्री म्हणजे राजसाहेबच हवे. राजसाहेबच मुख्यमंत्री हवेत असं वाटतंय. राज ठाकरेंना बघण्यासाठी प्रत्येक सभेला मुंबईतल्या महिला, तरुणांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. इतर राजकीय नेते आश्वासनांची खैरात करतात, पण राज ठाकरेंमध्ये आपल्याला ऐकायला मिळते ती खास ठाकरे शैली. आणि आजच्या भाषणात देखील राज ठाकरे असे कोणते चौकार लगावणार आहेत ते ऐकण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. चला तर जाऊया आता राज ठाकरेंच्या याच खास सभेमध्ये. मला ते खूप आवडतात आणि त्यांना बघितलं की मला मोठ्या साहेबांची आठवण येते. त्यांचं वक्तृत्व, बोलणं म्हणजे असं धीटपणा हे खूप आवडतं. म्हणून मोठ्या साहेबांची म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. राज ठाकरे जे बोलतात ते त्यांना स्वतःचं मनोगत आहे असं वाटतं. कारण प्रत्येक जण आहे ना, त्यांना बोलता येत नाही, पण राज ठाकरे जे बोलतात खरोखर हे जे बोलतायत ते खरं बोलतायत आणि आपल्याला हेच हवं आहे. आलं ना, त्याच्यामुळे ती लोक त्यांच्याकडे ओढली जातात आणि त्यांच्या सभेला येतात. कारण बाळासाहेबांना जशी गर्दी असायची, प्रत्येकाच्या ते मनातलं ते बोलायचे. अगदी म्हणजे अगदी आपण कसं लोकांना एवढा आत्मविश्वास नसतो की आपण हे ठामपणे बोलू. तुम्ही मनसेचं काम करता, इतकी वर्ष झाली पक्षाची स्थापना होऊन, ब्लूप्रिंट यायलाच 9 वर्ष लागली, खरा विकास यायला किती वर्ष लागतील असा प्रश्न विरोधक विचारतायत. बरोबर. आता कसं आमच्या साहेबांनी एवढं म्हणजे पूर्ण असं नाही की दुसऱ्या पक्षांनी कसं इमिडिएटली ब्लूप्रिंट वगैरे लोकांची बनवली आहे, पण आमचे साहेब असे नाही, ते पूर्ण विचार करतात. ग्राउंड स्तरावर जाऊन एकदम पूर्ण म्हणजे कुठे केल्यावर कुठे सामान्य नागरिकांचं कुठे म्हणजे भलं होऊ शकतं त्या हिशोबाने आमच्या साहेबांनी पूर्ण म्हणजे ब्लूप्रिंट बनवलेली आहे. मुख्यमंत्री कोण बनावं वाटतं, उद्धव ठाकरे की राज ठाकरे की पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार की भाजपचं कोणीतरी?
मुख्यमंत्री असून आता आता तुम्ही आता फक्त आमच्या राजसाहेबांचं बोला. काय असतं, काही लोकांचं अस्तित्व असताना तेच खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही सत्तेवर असा किंवा नसा आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे मराठी माणसाचं, हे आम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे. ते आणि ते फक्त आम्हाला मिळेल राजसाहेबांकडनंच. राष्ट्रपती राजवट या ठिकाणी जाहीर झालेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. पहिलीच निवडणूक सभेत उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाला त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच प्रचंड गर्दी मुंबईमध्ये झालेली आहे. हे सगळे जे कार्यकर्ते जमलेले आहेत ते मनसेचं भाषण ऐकण्यासाठी जमलेले कार्यकर्ते. अलोट अशी गर्दी राज ठाकरेंच्या सभेसाठी मुंबईमध्ये होते. मात्र या सगळ्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होतंय का, आणि ही मतं मनसेचं इंजिन मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी उपयोगी ठरतायत का, याचा मात्र अंदाज अजूनही राजकीय विश्लेषकांना येत नाहीये आणि मनसेच्या नेत्यांना देखील येत नाहीये. त्यामुळे सरकार बनेल त्यामध्ये मनसेची भूमिका महत्वाची असेल असं सांगितलं जात आहे. मात्र खात्रीने मनसेचं सरकार बनेल, मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री बनतील असं कोणी म्हणत नाहीये. आपला पक्ष हा या राजकारणात महत्वाची भूमिका बजावेल असं इथला प्रत्येक कार्यकर्ता सांगताना आपल्याला दिसून येतोय. सुटलेला आहे. या इंजिनाला ब्रेक लागणार की नाही हे विचारण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रवीण दरेकरजी. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घटक पक्ष हे सगळे मनसेच्या इंजिनाला ब्रेक लावण्यासाठी टपून बसलेले आहेत. इंजिनाचा वेग कसा राखणार आहात? नाही, त्या मनसेचं इंजिन राजसाहेब ठाकरे चालवत आहे आणि काही लोकांना वाटलं होतं राजसाहेब शांत होतात त्यावेळेला मनसेचं काम थांबलंय का, परंतु वादळापूर्वीची शांतता होती. आणि आज आपण बघताय आमची ब्लूप्रिंट निघाली, समोरच्या पक्षांचे 4-4 विभाजन झालं आणि आमचं एकमार्गी सुसाट इंजिन त्या ठिकाणी सुरू झालंय. आणि महाराष्ट्रातील जनतेलाही वाटतंय की एका बाजूला जागांची भानगड चालले, सीएम पदाची भानगड चालले आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी राजसाहेब महाराष्ट्राचा विचार करतायत. एका बाजूला खुर्चीचा विचार, जागांचा विचार, त्याच वेळेला षण्मुखानंद सभागृहामध्ये महाराष्ट्राचा विचार करणारा एक नेता आहे, पक्ष आहे. हा जनतेच्या समोर संदेश गेलाय आणि त्यामुळे आमचं इंजिन या निवडणुकीत सुसाट त्या ठिकाणी विधानसभेवर पोहोचणार याविषयी शंका नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र लढली असती तर 2.5 वर्ष ठाकरे कुटुंबियांकडे मुख्यमंत्री पद गेलं असतं असे विश्लेषक आपापले अंदाज बांधतायत. नाही, जर तरच्या गोष्टीला अर्थ नाही, कारण तो विषय आहे सन्माननीय शिवसेनेनं स्वबळावर लढणार सांगून त्यांनी त्या ठिकाणी लढतायत. जी काय सत्ता होईल 2014ची विधानसभेची, त्यावेळेला मनसेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाच पक्ष सत्तेत बसू शकणार नाही. की राज ठाकरे बोलतात माझ्या हातात सत्ता द्या, सत्ता द्या. नाशिकमध्ये सत्ता आली, काही केलं नाही. तुम्हाला असं वाटतं हा गमावलेला किंवा कमी झालेला विश्वास या निवडणुकीच्या प्रचारात कुठेतरी मनसे परत मिळवेल असं? मला वाटतं की हा जो प्रचार आहे हा खरं तर अपप्रचार आहे. नाशिक महानगरपालिका मिळवून आम्हाला 2 वर्ष आता होत आहेत आणि 2.5 वर्ष, आणि कुठल्याही नगरपालिकेचा जर आपल्याला कुठलंही शहर आपल्याला पुनर्विकसित करायचं आहे, त्या ठिकाणी नव्याने काही गोष्टी आणायच्या असतील तर त्यासाठी वेळ हा द्यावा लागतो. 5 वर्षाचा कालखंड अपेक्षित आहे आम्हाला, आणि 5 वर्षानंतर जर आमची कामं तुम्हाला दिसली नाही तर तुम्हाला हा विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यावेळेस मग आमची चूक झाली तर आम्ही मान्य करू चूक झाली म्हणून, पण अजून आम्ही आरोपी म्हणून सिद्ध झालेलो नाही आहेत. आमच्यावर गुन्हा दाखल करू नका. सभेसाठी कार्यकर्ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे येतात की त्यांना आणलं जातं, गर्दी जमवली जाते? कार्यकर्त्यांनाच विचारूया, तुम्ही कुठून आलाय? आम्ही कुर्ल्यावरून. कोणी बोलावलंय म्हणून आलाय की स्वतःहून आलाय? नाही स्वतः. कोणाला ऐकण्यासाठी आलाय? राज ठाकरे. याआधी ऐकलंय कधी राजसाहेबांचं भाषण? नाही. ओके. तुम्ही कुठल्या पक्षासाठी काम करता? आम्ही यासाठीच काम कुठला पक्ष कुठला आहे? शिवसेना मनसे पक्ष. याआधी कधी आला होतात? नाही आले, पहिलीच वेळ. तुम्ही पक्षाच्या कार्यकर्ते आहात? नाही.
इतर नेत्यांच्या सभांना कधी गेलाय कुठल्या? नाही आम्ही नाही. कोणाबरोबर आलाय तुम्ही आता? आमची भाऊजाईने आणलं आम्हाला. आपल्या सोबत इतरही काही नेते आहेत. तुम्ही कुठून आलाय? कुर्ल्यावरून. कुर्ला. कोणाला ऐकण्यासाठी आलाय? राष्ट्र मनसे. अच्छा, कोणाला ऐकण्यासाठी आलाय? मनसेसाठी आलेलं. बरं, ठीक आहे. कुठला पक्ष आहे हा? मनसेचा ना. कुठला पक्ष आहे हा? मनसेचा ना. आम्हाला राजसाहेब ठाकरे माननीय उद्धवजी ठाकरे हे एकत्र आल्याला आम्हाला आनंद वाटेल. बाळासाहेब ठाकरेंचं एक स्वप्न हे महाराष्ट्राला घडून आणण्याचं, हे आम्हाला जर हे दोन भाऊ एकत्र आले ठाकरे वॉस ठाकरे तर महाराष्ट्र अख्ख्या वादळ नाही तर समुद्र उलटून येईल. राज ठाकरेंच्या भाषणांना गर्दी होते, मतं मिळतील असं वाटतंय की फक्त भाषणांनाच गर्दी होते? नाही 100% 100% मतं भेटणारच राजसाहेबांना. आम्हाला राज ठाकरेंकडून आम्हाला वाटतं की ते आमची सुरक्षा करू शकतात, म्हणून आम्ही इथून पुढे राज ठाकरे साहेबांच्या संगतीत जाणार. राज ठाकरे बोलतात चांगलं पण कृती करत नाहीत असं म्हटलं होतं. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे कृती कारण त्यांना अजूनपर्यंत व्यवस्थित संधी मिळाली नाही. महाराष्ट्राकडून जी विधानसभेची जी संधी मिळाली पाहिजे ती ह्यावेळेस नक्की संधी मिळेल अशी आम्हाला आशा आहे. महाराष्ट्राचे भाग्य विधाते हे राजसाहेब ठाकरेच आहे हे आता आम्हाला कळून चुकलेले आहे. निवडणुकीमध्ये 132 जागांवर मनसे निवडणूक लढवत होतं. त्यापैकी 64 जागांवर मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली होती आणि आज 2014ची निवडणूक पंचरंगी अत्यंत रंगतदार लढत झालेली आहे. माझ्या चौफेर तुम्ही बघताय राज ठाकरेंचे शब्द ऐकण्यासाठी उसळलेली ही अलोट गर्दी आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला देखील अशीच गर्दी उलटलेली आपण बघितली होती नुकतीच आणि आता पश्चिम उपनगरामध्ये राज ठाकरेंच्या सभेसाठी ही अलोट गर्दी उसळलेली आहे. मात्र 2009च्या निवडणुकीमध्ये मनसेची लाट होती, यावेळी नरेंद्र मोदींची लाट भारतावर स्वार झालेली आहे. नरेंद्र मोदींची लाट बाजूला सारत मुख्यमंत्रीपदी मी बसेन असं म्हणणारे राज ठाकरे किती ठिकाणी इंजिनाची धडक मारू शकतायत हे बघावं लागणार आहे. जवळपास 200हून अधिक जागांवर मनसेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. यापैकी 100हून अधिक जागांवर तरी मनसेला जनता कौल देते की केवळ भाषण ऐकण्यासाठी अशी अलोट गर्दी करते हे बघावं लागणार आहे. मराठी मनाचे मानबिंदू मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हार्दिक स्वागत करूया. विरोधात मराठी माणूस पेटून उठला सळसळत्या रक्ताने अमुच्या प्रतिकार. मराठी मनाचे मानबिंदू मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, का नाही हो तुम्हाला स्वतःचं स्वस्त घर का नाही मिळू शकत? परवडणारं घर का नाही मिळू शकत? नक्की मिळू शकतं. ही मुंबई, हे सगळी आपली शहरं जोपर्यंत या बिल्डरांच्या विळख्यातनं बाहेर पडत नाहीत तोपर्यंत हे होणार नाही. मी तुम्हाला हे करून दाखवतो. तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात इथेच तुम्हाला घर मिळेल. इथेच आज महाराष्ट्र जवळपास सगळे कॉन्ट्रॅक्टर्स चालवतायत, कंत्राटदार चालवतायत. हे मंत्री फक्त सगळे बसलेले फक्त मुंड्या हलवतायत. एवढे दिले एवढे घेतले. मधले फक्त पैसे खाण्यासाठी म्हणून हा फक्त महाराष्ट्र ठेवलाय. नाही, नवीन रस्ता बांधायचा सांगायचा, त्याच्यावरती खड्डे. मी चित्रफित केलेली आहे. मी प्रवीण कुठे आहे? तुम्ही त्याला सगळ्यांना दाखवा. ती कुठे गेलाय जग? कुठे गेलं जग? कुठे होत आपण? किळस आली बघून गेले 10-15 दिवस जे काय चालू आहे ना, कधीही अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आजपर्यंत आली नाही. मग इतकं ते वेल प्लांट वाटावं आणि आज तुम्ही माझा आमदार घेऊन जाता.
माझ्या उमेदवारांना तुम्ही पळवता, लाजा नाही वाटत तुम्हाला? बाळासाहेबांचा खरा वारस जर राज ठाकरे असल्यामुळे त्यांना निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्री होतील एवढी मतं मिळतील अशी आशा आहे? शक्यता कमी आहे.